आज आपण शास्त्र भाग योहान कृषी वर्तमान 6वा अध्याय आणि त्याच्यातील 60 वचन आपण वाचूया। योहान कृषी वर्तमान त्याचा 6वा अध्याय वचन 60। त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो। त्याचप्रमाणे आपण आणखीन एक वचन वाचूया, 66 वचन 66 ते 69। त्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत। म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमचीही निघून जाण्याची इच्छा आहे काय? शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, प्रभुजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत आणि आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात। या ठिकाणी आपण दोन शास्त्र भाग आहेत, 60 वचनापासून 71 पर्यंत। तर या दोन शास्त्र भागामधून आम्ही दोन मुद्दे पाहतो। पहिला मुद्दा जो आहे तो म्हणजे संशय धरणारे शिष्य आहे, 60 ते 65 वचनामध्ये। दुसरा मुद्दा आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा ख्रिस्त असल्याची पेत्राची कबुली आहे, 66 ते 71 वचनामध्ये। तर आम्ही पाहतो की गालिल समुद्रापासून कफरनहूम पर्यंत लोक जे आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे गेले। प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताने त्या ठिकाणी जीवनाच्या भाकरीवरती संदेश दिला आणि लोकसमुदाय जो आहे प्रभू येशूला शोधत आला होता, परंतु प्रभूला त्यांच्या मनातील विचार माहिती होते। त्यांना प्रभू येशू ख्रिस्त पाहिजे होता, परंतु कशासाठी? तर भाकरीसाठी। आपण पाहतो की शारीरिक भाकरीसाठी त्यांनी किती श्रम केलेले आहे। जर आपण अगोदरचा शास्त्र भाग वाचला तर आपण कळत किती धावपळ त्यांनी केलेली आहे आणि सर्व जी खटपट होती ती सर्व खटपट ही शारीरिक फायद्यासाठी होती, भौतिक फायद्यासाठी होती। आणि प्रभूने त्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करता। म्हणून आम्ही असं वाचतो, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, वचन 26 6वा अध्याय वचन 26 मध्ये आम्ही पाहतो की नाशवंत अन्नासाठी 27 वचन नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा। इथे आम्हाला पाहायला मिळते की प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न जो देव देईल त्याच्यासाठी तुम्ही श्रम करा। आणि त्यांना सार्वकालिक जीवनाची गरज होती हे ते ओळखत नव्हते त्यानं आज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कशासाठी पाहिजे? काय भौतिक गोष्टीसाठी की सार्वकालिक जीवनासाठी? प्रभू येशू ख्रिस्ताने स्पष्ट सांगितलं आहे की सार्वकालिक जीवनासाठी टिकणार अन्न तो देईल। आणि जर आम्हाला त्याच्यापासून सार्वकालिक जीवन लाभलं आहे तर आज आम्ही धन्य आहोत प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला की मी त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलेला आहे। योहान कृषी वर्तमान 10वा अध्याय 10 वचन 27 आणि 28 वचनात देखील आम्हाला पाहायला मिळते। जेव्हा आपलं एक दिवस जीवन प्रगट केलं जाईल ते गुप्त जीवन आहे जे आज आम्हाला दिसत नाही, परंतु एक दिवशी ते प्रगट केलं जाणार आहे, कारण ते जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त आहे, देवामध्ये गुप्त आहे। जेव्हा ख्रिस्त प्रगट केला जाईल तेव्हा आपण त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाऊ। जसं की कलसेकरास पत्रामध्ये 3रा अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये म्हटलेलं आहे, जेव्हा ख्रिस्त प्रगट केला जाईल तेव्हा आपणही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाऊ। पाप यांनी या ठिकाणी जे लोक प्रभूचा शोध करीत होते त्या अगोदर त्यांनी एक चमत्कार पाहिलेला। तो चमत्कार म्हणजे
5,000 लोक हे 5 भाकरी व 2 मासे यांनी तृप्त झालेले आहेत. 6वा अध्याय 1 ते 14 मध्ये आपण ते पाहू शकतो. आणि त्यावरून त्यांना समजलेलं आहे की हा येशू जो आहे हा निर्माण करता, हा मशिहा आहे. तरी देखील त्यांचं लक्ष जे आहे हे जेवणाकडे होते. ते भाकरी खाऊन तृप्त झाले होते. म्हणून प्रभू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही नाशवंत अन्नासाठी श्रम करू नये. याचा अर्थ असा आहे की असा नाही की आपल्या रोजच्या जीवनासाठी आम्ही शारीरिक श्रम करू नये किंवा शारीरिक भाकरीसाठी आम्ही श्रम करू नये, तसा त्याचा अर्थ नाही. प्रभू म्हणतो की तुमच्या जीवनाचं जे ध्येय आहे तेच नसावं. केवळ शारीरिक गोष्टीसाठी तुम्ही श्रम करू नका, कारण मनुष्याला फक्त शरीरच नाही तर जीव आणि आत्मा देखील आहे. आणि जीवनासाठी, सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न देखील मिळवणं महत्वाचं. आपलं शरीरच महत्वाचं समजून आम्ही त्यासाठी जगू नये. आपली बुद्धी आणि आपले सर्व कष्ट जे आहेत हे शारीरिक अन्न मिळवण्यासाठी आम्ही वापरू नये. जे अन्न आज आपण खातो प्यालो ते काही वेळानंतर नष्ट होते, थोड्या वेळानंतर नष्ट होते, परंतु जे टिकणारं अन्न आहे, जे देवाचं वचन आहे, ते आपल्या आत्म्यासाठी आत्मिक भाकर आहे. म्हणून प्रभूने स्पष्ट केलेलं आहे की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. मत्ते कृषी वर्तमान 4 अध्याय 4 वचनामध्ये आम्ही हे वचन वाचतो, जे वचन अनुवाद 8 मधून घेतलेला, 8वा अध्याय त्याच्या 3ऱ्या वचनामधून आम्हाला पाहायला मिळेल. तर प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी म्हटलेलं आहे की देवाने त्याच्यावर शिक्का मारलाय. 6वा अध्याय 27 वचन, 28 वचन. तर आम्हाला या ठिकाणी की शिक्का मारणं म्हटलं तर जी पक्की गोष्ट, शिक्का मारला तर ती गोष्ट पक्की करण्यात आलेली आहे, प्रमाणित करण्यात आलेली आहे किंवा अधिकृत केलेली आहे. त्यांना देवाची कामे करायची होती. जसं आपण 6वा अध्याय आणि त्याचं 28 वचन वाचतो, ते असं म्हणाले की देवाची कामे आमच्या हातून व्हावी. 28 वचन 6वा अध्याय त्याचं 28 वचन आम्ही असं वाचतो की त्यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे. आणि देवाचं काम काय आहे त्यांना माहिती नव्हतं. वास्तविक देव त्यांच्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा करीत होता बरं? खरं तर प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे ओळखून त्यांनी त्याचा स्वीकार करणं ही देवाची अपेक्षा आहे. परंतु त्यांना त्यामुळे सार्वकालिक जीवन ते मिळणार होतं आणि हा जो लोकसमुदाय आहे प्रभू येशू ख्रिस्ताला मसीहा मानण्यासाठी तयार नव्हता. तर ते काय म्हणाले? ते असे म्हणाले, जर आपण आणखी एक वचन वाचतो, वचन 30 वचन, त्यावरून ते त्याला म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मन्ना खाल्ला आहे आणि त्या स्वर्गातून भाकर दिली. ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूजी ही भाकर आम्हाला नित्य द्या. इथे आम्हाला पाहायला मिळते की तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना असं म्हणतो की मीच जीवनाची भाकर आहे, मीच जीवनाची भाकर आहे. आणि जो माझ्याकडे येतो त्याला कधी भूक लागणार नाही आणि माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधी तहान लागणार नाही. या ठिकाणी आपण पाहतो प्रभूने 2 गोष्टी या ठिकाणी प्रगट केलेल्या आहेत. पहिली गोष्ट तर मोशेने लोकांना मन्ना दिला नाही, तर देवाने दिला. दुसरी गोष्ट जी आहे, मन्ना ही स्वर्गातून आलेली आत्मिक भाकर नव्हती. मन्ना जरी स्वर्गातून आला हे खरं असलं तरी ती आत्मिक भाकर नव्हती. स्तोत्र 78:25 मध्ये आम्ही असं वाचतो की दिव्य दूतांची भाकर मानवांनी खाल्ली. मन्ना हे एक अन्न होतं, खरोखरचं अन्न होतं, परंतु ते शारीरिक पोषणासाठी होतं, पण नंतरच्या जीवनासाठी त्याला काही मोल नव्हतं. पण देव जी भाकर देतो ती खरी भाकर, स्वर्गातून आलेली भाकर.
आणि ती आत्म्यासाठी होती. प्रभू ख्रिस्त स्वतःला देवाची भाकर म्हणते या ठिकाणी, आणि जी जीवन देण्यासाठी स्वर्गातून खाली आली ती भाकर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा मानण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मानण्यामुळे त्यांना जीवन मिळाले नाही, तर त्यामुळे त्यांना फक्त आपलं शरीर जगवता आलं. मानना फक्त इस्रायल लोकांसाठी होता, तो जगासाठी नव्हता. खरी भाकर जी स्वर्गातून येते व मनुष्याला जीवन देते, ती एकाच राष्ट्राला नव्हे तर संपूर्ण जगाला जीवन देते. प्रभू म्हणाला, सार्वकालिक जीवन देणारा मीच आहे. योहान पुरुषवर्तमान 6 अध्याय 35 ते 40 वचनामध्ये आम्ही वाचतो. येथे प्रभू येशू ख्रिस्त लोकसमुदायाशी बोलत. त्यांना सार्वकालिक जीवनाची गरज होती, पण त्यांना ख्रिस्ताची ओळख नव्हती. आमची आत्मिक भूक आणि तहान भागवणारा आपला प्रभू आहे. आज जो कोणी प्रभूकडे येतो त्यांना तो कधी घालवून देणार नाही. आणि प्रभूच्या ह्या अभिवचनावरती आम्ही विश्वास ठेवूया. आपला प्रभू कशासाठी आला? आपला प्रभू देवाच्या पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आला. आणि पित्याची इच्छा हीच होती की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. वचन 40 मध्ये म्हटलेलं. आपला प्रभू आम्हाकरता किती उत्तम आदर्श आहे, जो स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर पित्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरला. वचन 38. आपण हा आदर्श घेऊया प्रियाने, आणि आपण आपल्या इच्छेप्रमाणे नव्हे तर प्रभूच्या इच्छेप्रमाणे करू. पित्याची इच्छा हीच होती की आमचं तारण व्हावं. 2 पेत्र 3 अध्याय 9 वचनामध्ये आम्ही असं वाचतो, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. त्याची अशी इच्छा आहे की सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे. मग त्याला पहिले पत्र 2 अध्याय 4 ते 6 वचनामध्ये आम्ही वाचतो. आणि प्रेषितांची कृत्ये 4:12 मध्ये आम्ही असं वाचतो की तारण दुसऱ्या कोणाकडून नाही, कारण जेणेकरून तारण होईल असं दुसरं कोणतंही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेलं नाही. आणि याकरता देवाने प्रीती केलेली आहे. योहान 3:16-17 मध्ये आम्ही वाचतो, देवाने जगावर एवढी प्रीती केली, त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. प्रियानं त्या प्रीतीचं प्रमाण त्याने दिलेलं आहे. रोम 5:8 मध्ये देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आपण पापी असताना ख्रिस्त आपणासाठी म्हणून. रोमक्रसपत्र 10 अध्याय 9-10 वचनामध्ये आम्ही वाचतो की विश्वास ठेवशील की येशू प्रभू आहे, देवाने त्याला मेलेल्यातून उठवले, असा विश्वास ठेवशील तुझे तारण होईल. प्रभूने म्हटलं, जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचं तारण होईल. मार्क 16:16 मध्ये जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. याचा अर्थ असा नाही की बाप्तिस्मा घेतला तर आमचं तारण होईल, तर जो विश्वास ठेवतो व बाप्तिस्मा घेऊन तो प्रभू विश्वास ठेवतो प्रभूचं आज्ञापालन करेल बाप्तिस्मा घेऊन. प्रियानो, जर आम्ही प्रभूचे आहोत तर त्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आज आम्ही स्वतःच समर्पण करू. आपला प्रभू जो आहे पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आहे. इब्री लोकासपत्रामध्ये आम्ही असतो की तो जगात येते वेळेस म्हणाला, इब्री लोकासपत्र 10 अध्याय 5 ते 10 वर्षांमध्ये लिहिलेला आहे. म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमानी व पापाबद्दलच्या अर्पणाने तुला संतोष नव्हता. त्यावरून मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे. यज्ञ अन्नार्पणे होम व पापाबद्दलची अर्पणे ह्यांची तुला इच्छा नव्हती व त्यात तुला संतोष नव्हता. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाच्या द्वारे पवित्र केलेले आहोत. तर प्रियानो, आपण पहिल्या मुद्द्याकडे वळूया. एक जो पहिला मुद्दा आपण पाहिला होता, संशय धरणारे शिष्य. 60 ते 65 वचनामध्ये आपण पाहिलं होतं. प्रभू ख्रिस्त जो आहे त्याने प्रथम 12 शिष्य निवडले. मात्र त्यानंतर जो कोणी त्याच्या मागे जातो आणि त्याचं शिक्षण स्वीकारतो तो त्याचा शिष्य होत असे. परंतु सर्वच शिष्य जे आहेत खरे विश्वासणारे होते असे नाही. जे स्वतःला त्याचे शिष्य म्हणत होते त्यांनी काय म्हटलेलं बघा 60 वचनामध्ये,
60 वचनात आम्ही असं वाचलं की त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? प्रियानो, खरा शिष्य असं कधीच म्हणणार नाही. आणि म्हणून प्रभूचं वचन, प्रभूची आज्ञा, प्रभूची विधी त्याला कधीही कठीण वाटणार नाही. जर आम्ही प्रभूवर खरी प्रीती करतो, आम्हाला त्याच्या आज्ञा कठीण वाटणार. पहिले योहान 5:2-3 वचनामध्ये आम्ही पाहतो, कारण प्रभू म्हणाला, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझी आज्ञा पाळा. योहान 14:15 मध्ये. पण त्या ठिकाणी ते काय म्हणतायत? ते म्हणाले की हे कोण ऐकून घेऊ शकतो? प्रियानो, प्रभूला विश्वासू शिष्य हवे आहे, संशय धरणारे नव्हे. संशय धरणारे नव्हे. प्रभूने कित्येकदा आपल्या शिष्यांना याच्याविषयी बजावून सांगितले होते. उदाहरणार्थ पेत्र. प्रभूच्या सांगण्यावरून पेत्र जो आहे पाण्यावरती चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला, तो बुडू लागला. तेव्हा प्रभूने त्याला धरले आणि म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? प्रभूने थोमाला देखील म्हटलं, विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणार आहेस. याकोबाच्या पत्रात म्हटलेलं आहे 1:6 वचनामध्ये, संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा. जेव्हा प्रभू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालं, पुनरुत्थानानंतर प्रभू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना डोंगरावरती नेलं आणि तेव्हा शिष्यांनी प्रभूला नमन केलं, तरी कित्येकांना संशय वाटला. तेव्हा प्रभू जवळ येऊन त्यांच्याशी बोलताना म्हणाला, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला, आणि पहा, युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे. मत्तेकृष्ण वर्तमान 28:16-20 वचनामध्ये आपण प्रियानो, आपण संशय धरणारे नव्हे तर विश्वासू शिष्य बनूया. दुसरा मुद्दा आपण पाहूया. येशू ख्रिस्त हा ख्रिस्त असल्याची पेत्राची कबुली 66-71 वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळते. प्रियानो, ज्यांना वचन कठीण लागले ते पुष्कळ शिष्य परत गेले व पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाही. त्यांना प्रभूची नीट ओळख नव्हती. याचं कारण म्हणजे ते सार्वकालिक जीवनासाठी प्रभूकडे आलेच नाही, तर ते दुसऱ्याच उद्देशाने प्रभूचे शिष्य झाले होते. सार्वकालिक जीवनासाठी ते प्रभूवर विश्वास ठेवत नव्हते. 64 वचनामध्ये आम्ही असं वाचतो, मग प्रभूने 12 शिष्यांना विचारले, 67 वचन, तुमची ही निघून जाण्याची इच्छा आहे काय? तेव्हा शिमोन पेत्र म्हणाला, प्रभूजी, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. येथे पेत्र जो आहे सर्व शिष्यांच्या वतीने म्हणतो, आम्ही कोणाकडे जाणार? आम्ही विश्वास ठेवला आहे व ओळखले आहे की देवाचा पवित्र पुरुष तो आपण आहात. जरी पेत्र सर्वांच्या वतीने बोलत होता, तरी त्यांच्यातील एक जण जो यहुदा इस्करियोत हा जो त्याला धरून देणार होता, विश्वासघातकी निघाला. आणि प्रभूला हे अगोदर माहिती होते, कारण आपला प्रभू सर्वज्ञानी आहे. एकदा प्रभू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना विचारलं, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात? ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक इर्मिया किंवा संदेशातील कोणी एक असे म्हणतात. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून? शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे. मत्तेकृष्ण वर्तमान 16:13-17 वचनामध्ये आम्ही पाहतो. येथे पेत्राची जी कबुली फार महत्वाची आहे. काय आज आपण ख्रिस्ताला अशा प्रकारे ओळखलं आहे का? असल्यास आम्ही संशय धरणार नाही. तर पेत्राप्रमाणे आपण म्हणू शकतो की आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपल्या जवळ आहे. होय प्रियानो, सार्वकालिक जीवनाची वचने आम्हाकडे, आपल्या प्रभूकडे आहे. आणि म्हणून आम्ही कोणाकडे जाणार? त्याला सोडून आम्ही कोणाकडे जाणार? होय प्रियानो, आज खरोखरच 2 मुद्दे आपण पाहिलेले आहेत या भागामधून. पहिला मुद्दा आपण पाहिला की संशय धरणारे शिष्य आहे, आणि दुसरा जो मुद्दा आपण पाहिलेला आहे की प्रभू येशू हा ख्रिस्त असल्याची पेत्राची कबुली आहे. प्रियानो, आज आम्ही प्रभूचे विश्वासू शिष्य बनून राहूया. जसे या ठिकाणी आम्ही पाहतो की
त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण हे म्हणाले, हे वचन कठीण आहे, कोणाला समजेल. प्रभूची आज्ञा, प्रभूचे विधी, प्रभूचे नियम त्यानं कठीण नाही. जर आम्ही प्रभूवर प्रीती करतो, आम्हाला ते कठीण वाटतं. पण या ठिकाणी त्यांना ते कठीण वाटलं आणि पुष्कळ जण माघारी गेले. त्यानं आज आमचा प्रभू आम्हाला काय सुचवतं या भागातून, की आम्ही संशय धरणारे नाही. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आम्ही कबूल करावं की आमचा प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. तो ख्रिस्त जो देवाने पाठवलेला, त्याचा मसीहा जो आमचा तारणारा, आज त्याला आम्ही कबूल करावं. कारण आपण रोमकराच्या पुस्तकातून वाचलो की आम्ही कबूल कराल, येशू हा प्रभू आहे, असे आम्ही कबूल कराल.